आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। अगदी काही मिनिटांमध्ये तासाभरामध्ये मोदींचा शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी लगबग सुरू आहे। या सोहळ्याची राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत। याचाच अर्थ ते पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार आहेत आणि याआधी नेहरूंनी 3 वेळा पंतप्रधान पदी त्यांची वर्णी लागलेली होती आणि त्यानंतर आता त्यांच्यानंतर म्हणजे नेहरू पहिले होते आणि त्यांच्यानंतर दुसरे व्यक्ती ठरणार आहे ते म्हणजे मोदी। तेही या ठिकाणी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार आहेत। फक्त फरक आहे तो म्हणजे वयाचा। 62व्या वर्षी नेहरूंनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती तर मोदी 74व्या वर्षी या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत। तर या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये भव्य तयारी करण्यात आली आहे। ती दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतोय। बरोबर संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे। तर फक्त 1 तास उरलेला आहे आणि अगदी या तासाभरासाठी लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान ही लाईव्ह दृश्य आपल्याकडे येत आहेत। राजधानी दिल्लीमधली या ठिकाणी आपण बघू शकतोय एस जयशंकर हे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करताना दिसून येत आहेत। तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालय सांभाळलेलं होतं आणि यावेळेला आता त्यांच्यावर कोणती जबाबदारी पडणार याविषयी उत्सुकता असतानाच हे जे विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी एस जयशंकर करताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान तब्बल 8000 विशेष अतिथी या ठिकाणी येत आहेत आणि त्यासाठी लगबग आपल्याला पाहायला मिळते। अगदी काही मिनिटं उरलेली आहे। तासाभरामध्ये हा जो शपथविधी सोहळा आहे तो या ठिकाणी सुरू होईल आणि त्याच्या आधीची लगबग आपण बघू शकतोय। शेवटच्या क्षणापर्यंतची ही लगबग या ठिकाणी आपल्याला दिसून येते। शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रितांची गर्दी पाहायला मिळते। निमंत्रित या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे आणि एस जयशंकर जे एक मोठे नेते आहेत भाजपचे त्यांच्याकडून या सगळ्या अतिथींचं स्वागत केलं जात आहे। तर ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार येते। 2 वेळा मोदी पंतप्रधान राहिलेले आहेत आणि तिसऱ्या वेळेला ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। फक्त फरक हा आहे की मागच्या दोन्ही टर्ममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत होतं। यावेळेला भाजप या एका पक्षाला बहुमत नाहीये तर एनडीए मधील सर्व पक्षांचं मिळून एनडीए सरकार या ठिकाणी स्थापित होत आहे आणि शपथविधी सोहळा अगदी काही मिनिटांमध्ये होणार आहे। भव्य असा हा शपथविधी सोहळा या ठिकाणी होतोय। राष्ट्रपती भवनच्या प्रांगणामध्ये हा शपथविधी सोहळा रंगतोय आणि त्यासाठी जय्यत तयारी मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होती। तर दुसरीकडे या ठिकाणी नेटवर्क येत नाहीये असंही आपल्याला काही दृश्यांमधून पाहायला मिळते। फोनला नेटवर्क नाहीये तर आकाशामध्ये ड्रोन फिरण्यास सुद्धा इथं मनाई करण्यात आली आहे। ड्रोन उडवता येणार नाहीये। दरम्यान काही वेळापूर्वी आलेली ही प्रतिक्रिया हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे। बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा हा शिवसेना पक्ष आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमधलाच एक खासदार मंत्री होतोय याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच होईल झालेला आहे आणि एक उदाहरण म्हणून सगळीकडे याला पाहता येईल आपल्याला। सीएम साहेब एक मराठीत प्रश्न आहे की विधानसभा निवडणुका लक्षात घेता खरं तर आणखी एखादं मंत्रीपद मिळालं असतं तर जास्त नाही। बघा आम्ही एक समान विचारधारेचे पक्ष आहोत। म्हणजे बाळासाहेबांनी ही युती घडवलेली आहे आणि त्यामुळे आमची वैचारिक भूमिका एक आहे, विचारधारा एक आहे। त्यामुळे आम्ही काय मिळालं पाहिजे काही मिळवण्यासाठी युती केलेली नाही। आम्ही कुठली बार्गेनिंग पॉवर कधी याच्यामध्ये आम्ही यूज करणार नाही, वापरणार नाही। कारण शेवटी आजच्या परिस्थितीमध्ये जे सरकार स्थापन होत आहे यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त आनंद जो आहे तो मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री बनतात याचा आहे। कारण हटाओ मोदी हटाओ हे नारे देणारे लोक आणि या ठिकाणी मोदी द्वेषाने पछाडलेले लोक सगळे एकत्र आले होते। एकीकडे मोदी द्वेष होता, एकीकडे मोदींच्या बद्दल एक आकस असूया होती आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।